नमस्कार. आज 8 जुलै पद्मश्री बाभा बोरकर यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी मुक्तछंद मुंबई सादर करीत आहे जीवन त्यांना कळले हो. गेले 3 महिने कोविडच्या महामारीमुळे सगळंच जग एका विचित्र आणि बिकट परिस्थितीतून आणि मनस्थितीतून जाते. अशा वेळी मनाला उमेद देणाऱ्या, उत्साह देणाऱ्या, आनंद देणाऱ्या अशा कवी बोरकरांच्या कविता जीवन त्यांना कळले हो या आजच्या कार्यक्रमातून आम्ही सादर करीत आहोत. कवी बोरकरांचा मूलभूत पिंड हा सौंदर्य उपासकाचा आणि सौंदर्य पूजकाचा आहे आणि म्हणूनच जीवनातील सौंदर्याची पूजा बांधीत ते या सौंदर्याचा उद्घोष आपल्या कवितातून करत राहिले. निसर्गातील आणि जीवनातील सौंदर्य आणि लावण्य पंचेंद्रियांनी अनुभवण्याचा आणि त्यांचा उद्घोष आपल्या कवितातून करायचा असा एक दिवाणा छंदच कवी बाकीबाबांना लागला होता. म्हणूनच ते म्हणाले, माझा छंद दिवाणा, माझा छंद दिवाणा, माझा छंद दिवाणा, माझा छंद दिवाणा. नकळत मनमुखी सुंदरतेचा, नकळत मनमुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा, माझा छंद दिवाणा. स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी, स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी. हर्ष कणकणी उधरी स्वामी, हर्ष कणकणी उधरी स्वामी. प्रकाश पाडुनी अंतर्यामी, प्रकाश पाडुनी अंतर्यामी. सोडवी गहन उखाणा, सोडवी गहन उखाणा, माझा छंद दिवाणा. नकळत मनमुखी सुंदरतेचा, नकळत मनमुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा, माझा छंद दिवाणा, माझा छंद दिवाणा, माझा छंद दिवाणा. यानंतर बोरकरांची एक सुंदर कविता सादर करतो, नीलनक्षेत्र. या कवितेत बोरकरांनी संध्येलाच राधा मानले. अंधकाराला किंवा तिमिराला ते कृष्णाच्या रूपात पाहतात आणि पवन म्हणजेच वारा हा जणू या कवितेत कदंब वृक्ष झालेला आहे. आपल्या भावभावनांचेच नव्हे तर राधा कृष्णाचेही आणि त्यांच्या मधुर भक्तीचे आरोपण आणि प्रक्षेपण बोरकर निसर्गावर किती सुंदर पूर्ण रीतीने करतात ते या कवितेत पाहण्यासारखे. सादर करीत आहोत मिलन क्षेत्र. संध्याकाळ ही जणू काही राधा आहे अशी कवीने कल्पना केलेली आहे आणि ही राधा म्हणजेच ही संध्याकाळ यमुनेच्या तीरावर स्नानासाठी चाललेली आहे आणि ती स्नान करताना तिला कृष्ण म्हणजे अंधकार पाहतो आहे अशी कल्पना. आणि ह्या अंधकाराला कवी बोरकरांनी कृष्णाची अनेक नावं दिलेली आहेत. कृष्ण, गोविंद, मोहन, हरी, ऋषिकेश अशा अनेक नावांनी ह्या अंधाराला बोरकरांनी शृंगारलेलं आहे. तर कविता ऐकूया. मिलनक्षेत्र. संध्या राधा तांबूस गोरी, उन्मद पद गती मंद. संध्या राधा तांबूस गोरी, उन्मद पद गती मंद. यमुना स्नाना धापत आली, जपत मनी गोविंद. यमुना स्नाना धापत आली, जपत मनी गोविंद. न सहुनी मोहन दाह, सोडिता श्वास कंचुकी बंध.
नस हुनी मोहन दाह सोडिता श्वास कंचुकी बंध सहज सहज तिच्या चाळ्यातून सुटले वाळ्याचे रतिगंध सहज तिच्या चाळ्यातून सुटले वाळ्याचे रतिगंध अंचल उडता कंपित स्तंभित चंचल पवन कदंब अंचल उडता कंपित स्तंभित चंचल पवन कदंब गर्भजलाने सचैल भिजला झाला ओला चिंब घर्मजलाने सचैल भिजला झाला ओला चिंब यमुना वदली नको राधिके उघडी टाकू पाठ यमुना वदली नको राधिके उघडी टाकू पाठ लोचन पापी सोडू दे मज कचभाराची गाठ लोचन पापी सोडू दे मज कचभाराची गाठ हरि प्रतिबिंबे लहरत होती यमुना उतट तुडुंब हरि प्रतिबिंबे लहरत होती यमुना उतट तुडुंब डुंबत होती धुंद राधिका पेरीत पिवळे लिंब डुंबत होती धुंद राधिका पेरीत पिवळे लिंब वंशवनातून व्यंकटलोचन तिमिर चोरटा कृष्ण वंशवनातून व्यंकटलोचन तिमिर चोरटा कृष्ण कृष्ण उसासे टाकीत खेळला बघत तिला सतृष्ण उष्ण उसासे टाकीत खेळला बघत तिला सतृष्ण निळी होऊनी उठली राधा निळी होऊनी उठली राधा पिळू लागली केश निळी होऊनी उठली राधा पिळू लागली केश मोर होऊनी गिळू लागला जलमौक्तिक ऋषिकेश मोर होऊनी गिळू लागला जलमौक्तिक ऋषिकेश पिसा पिसातून फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र पिसा पिसातून फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र या चित्राने रात्र जाहली अक्षय मील नक्षत्र या चित्राने रात्र जाहली अक्षय मील नक्षत्र अक्षय मील नक्षत्र कवी बोरकर संत मीराबाई सारखेच त्या घननीळ कृष्णाच्या चैतन्य रूपाच्या प्रेमात पडतात. त्याची भक्ती अंतरंगात जागल्यावर त्यांच्या कवितेत कृष्ण, गोप, गवळणी, राधा या सगळ्यांची एक अद्भुत रासलीला सुरू होते, मधुरा भक्ती सुरू होते. कृष्णाची वेणू ऐकल्यानंतर गवळणींच्या मयूरला प्राणांना गगनाचे पंख फुटतात आणि मधुरा भक्तीच्या चरमसीमेची अनुभूती कवी बोरकर गवळण गाऊन सांगतात. श्री आनंद मोडक यांनी या कवितेला संगीतबद्ध केलं, तर सादर करतोय गवळण. गवळण गप गप गपनी पसानी प गपनी रे नि पगरे पगरे गसा चंद्रबिंब झाली चंद्रबिंब झाली गवळण आधी भारी चंद्रबिंब झाली गवळण आधी भारी चंद्रबिंब झाली निळ्या दिवाळीने मला निळ्या दिवाळीने मला भुलावण केली चंद्रबिंब झाली निळ्या दिवाळीने मला निळ्या दिवाळीने मला भुलावण केली चंद्रबिंब झाली हंबरल्या धेनु तोची हंबरल्या धेनु तोची
अंबरली वेणू अंबरल्या धेनु तोची अंबरली वेणू कस्तुरीने न्हाला कस्तुरीने न्हाला पेटलेला अनुरेणू कस्तुरीने न्हाला पेटलेला अनुरेणू पेटलेला अनुरेणू चंद्रबिंबयानी गगन आली भारी चंद्रबिंबयानी यमुना निशंक गिरे यमुना निशंक गिरे कालियाचा डंख यमुना निशंक गिरे कालियाचा डंख मयूरल्या प्राणा मयूरल्या प्राणा फुटे गगनाचे पंख मयूरल्या प्राणा फुटे गगनाचे पंख गगनाचे पंख चंद्रबिंब जाली गवन आली भारी चंद्रबिंब जाली भुलावन घाली तची गवन आली भुलावन घाली तची गवन आली गोविंदून काया गोविंदून काया अंती गोविंदची झाली गोविंदून कायांती गोविंदची झाली गोविंदची झाली चंद्रबिंब झाली गवन आधी भारी चंद्रबिंब झाली गवन आधी भारी चंद्रबिंब झाली निरा दिवाळीने मला निरा दिवाळीने मला भुलावन केली चंद्रबिंब झाली चंद्रबिंब लाली चंद्रबिंब लाली. तर श्री बोरकरांची गवळण. आता ह्यानंतर आपण बोरकरांच्या दुसऱ्या काही कवितांकडे वळूया. बोरकरांची एकंदरीत वृत्ती ही अध्यात्माकडे झुकलेली होती आणि म्हणूनच बोरकरांनी असं नेहमीच म्हटलेलं आहे की कविता ही एक आध्यात्मिक साधन आहे. शेवटी प्रत्येकाची कवितेकडे पाहण्याची एक दृष्टी असते. बोरकरांची दृष्टी अशी होती की कविता हा एक आत्मविद्येचा आगा आविष्कार आहे. लययोगाची ती एक हृदयंगम कला आहे असं बोरकर मानायचे आणि म्हणूनच बोरकरांच्या अनेक कवितांत ही त्यांची आध्यात्मिक दृष्टी दिसते. 1969 साली कवी पुरुषोत्तम पाटील यांना लिहिलेल्या पत्रावरूनही बाकीबाबांच्या आध्यात्मिक जीवनदृष्टीवर प्रकाश पडला. कवी पाटील यांच्या मोठ्या मुलाच्या अकल्पित आणि आकस्मिक अशा मृत्यूनंतर बाकीबाबांनी त्यांना सांत्वन पत्र लिहिलं. त्या पत्रात बोरकर त्यांना लिहितात, ज्या टागोरांना ईश्वराने आपल्या घरचं सर्व प्रकारचं वैभव मुक्त असताना दिलं, त्यांच्याच वाट्याला बालवयात मातृवियोग, तारुण्यात पत्नीवियोग आणि प्रौढत्वात पुत्रकन्यांचा योग का निघून दिला असावा याचा कित्येक दिवस विचार करीत होतो. मला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडलं असा दावा मी करू शकत नाही, पण या आलेल्या दुःखाचं त्यांनी सोनं केलं एवढं मात्र मला दिसून आलं. त्यांचीच एक कविता आहे, हे दया घ्या, माझ्यावरचं संकट निवार हे माझं मागणं नाही. माझ्यावरचं संकट निवार हे माझं मागणं नाही. माझं मागणं एवढंच की ते सोसून पुढे जाण्याचं
त्राण तेवढं मला दे. तुम्हाला असं बळ लाभावं हेच माझं परमेश्वराजवळ मागणं. तुमचा आबा. आयुष्याचा प्रतिभेचा तारक गोसावी पण भेटलेले टागोर आणि बोरकरांसारखे कवीच दुःखाचंही सोनं करू शकतात. दुःखाचंही सुख होणं, व्यथेचीही कथा होणं, वेदनांचंही गाणं होणं आणि शोकाचाही श्लोक होणं, हीच तर त्या गोसाव्याची किमया. आयुष्यातले सगळे भोग भोगत असताना स्थूल भोगांकडून सूक्ष्म भोगांकडे जायचं असतं. तरलतेच्या आणि सूक्ष्मतेच्या या प्रवासात भोगांचंच रूपांतर त्यागात होतं आणि अखेरीस त्याग हा सुद्धा एक प्रकारचा ललाटीचा भोग बनून उरतो. ह्या भोगत्यागांच्या पलीकडे, ह्या पाप पुण्याच्या पलीकडे तो चिरंतन दयागर उभा असतो. बाकी बाबांना अवचितपणे त्याचं दर्शन होतं आणि ते उद्गारतात, या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे. या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे. अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे. मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेष आहे. मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेष आहे. केशरी त्याला उशेचा कस्तुरी आशिष आहे. केशरी त्याला उशेचा कस्तुरी आशिष आहे. धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे. धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे. नाचऱ्या आनंद मोरा घुंगुरांचा छंद आहे. नाचऱ्या आनंद मोरा घुंगुरांचा छंद आहे. तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे. तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे. शांतवाया तापंती गोकुळीचा माठ आहे. शांतवाया तापंती गोकुळीचा माठ आहे. त्या जला मी चुंबिल्याने, त्या जला मी चुंबिल्याने आतही ते झाड आहे. त्या जला मी चुंबिल्याने आतही ते झाड आहे. अमृताचा चंद्र माझ्या पालवीच्या आड आहे. अमृताचा चंद्र माझ्या पालवीच्या आड आहे. बोरकरांसारखा कवी ज्याने जीवनावर, निसर्गावर, माणसावर पंचेंद्रियांनी समरसून प्रेम केले, तो आणि त्याची कविता ही नवरसात भिजणं हे स्वाभाविक होतं. आणि असं नवरसात कविता भिजून निघणं हे बोरकरांचंही भागते होतं. म्हणूनच बोरकरांच्या कवितेत प्रणयावरती सुद्धा अतिशय सुंदर, सोज्वळ आणि उच्च दर्जाच्या कविता आपल्याला दिसतात. अशीच एक प्रणयावरची कविता मी तुम्हाला सादर करतोय. त्यापूर्वी एक गोष्ट सांगतो की बोरकरांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित होणार होता आणि त्याला काकासाहेब कालेलकर हे प्रस्तावना लिहिणार होते. काकासाहेब कालेलकर हे फार मोठे साहित्यिक आणि रसज्ञ होते. बोरकरांवर त्यांचा विशेष स्नेह होता. ते बोरकरांना म्हणाले, मी कारवारला एका शाळेच्या सुवर्ण महोत्सवाला अध्यक्ष म्हणून जाणार आहे, तर तुम्ही माझ्याबरोबर या, तिथे मला निवांतपणा मिळेल, कविता आपल्याला वाचता येईल. बोरकर त्यांच्याबरोबर कारवारला गेले आणि त्यानंतर एका संध्याकाळी कारवारची जी काळी नदी आहे त्याच्या पलीकडे एक गांधीवादी कार्यकर्ता राहत होता. त्याला भेटण्यासाठी काकासाहेब बोरकरांना घेऊन निघाले. छान होडी होती, प्रशस्त होती. त्या होडीत तकिया, गादी वगैरे घालून माची तयार केली होती. बोरकर, काकासाहेब कालेकरांचे स्नेही काकासाहेब आणि त्यांची पत्नी सरोजबेन अशी चौघं त्या होडीतून, त्या काळ्या नदीतून संध्याकाळी निघाली. आणि काकासाहेब म्हणाले, बोरकर, आता तुमच्या कविता वाचायला सुरुवात करा. ह्याहून सुंदर वेळ कविराज तुमच्या कविता ऐकवण्याची होणार नाही. बोरकरांनी कविता गाऊन दाखवायला सुरुवात केली. काकासाहेब दाद देत होते, त्यांची पत्नी सरोजबेनी दाद देत होती. पण त्यातली एक कविता अशी होती, बोरकरांची ती कविता, की जन म्हणवत तुझं दुसऱ्याची ग, तू राणी मम हृदयाची ग. जन म्हणवत तुझं दुसऱ्याची ग,
तू राणी मम हृदयाची ग. ही कविता ऐकल्यानंतर काकासाहेब म्हणाले की ह्या संग्रहातून तुम्हाला ही कविता वगळावी लागेल. त्यांचंही बरोबर होतं. त्यांच्या गांधीवादी नीती कल्पनेत स्फूर्ती एखाद्या परस्त्रीकडून घेणं हे बसणारं नव्हतं. बोरकर त्यांना म्हणाले की मला ही कविता या संग्रहातनं वगळता येणार नाही. तुमची प्रस्तावना नाही मिळाली तर मला वाईट वाटेल, परंतु ही कविता वगळली तर ती कवितेच्या दृष्टीने तत्वच्युती ठरते. बोरकर पुढे असंही म्हणाले की लौकिक जीवनात मी हे सगळे संकेत ह्या नीती कल्पना मानतो आणि पाळण्याचाही प्रयत्न करतो, परंतु कवितेच्या अलौकिक जीवनात ही बंधनं असावीत असं मला वाटत नाही. काकासाहेबांनी त्यांच्या पत्नीला विचारलं, सरोजबेनला, की तुला ही कविता कशी वाटते? सरोजबेन म्हणाले, ही कविता मला अतिशय सोज्वळ आणि उच्च दर्जाची वाटते. असं म्हटल्यानंतर काकासाहेब म्हणाले, मग ठीक आहे, कदाचित माझं चुकलं असेल. शेवटी ती कविता त्या संग्रहात प्रसिद्ध झाली काकासाहेबांच्या प्रस्तावनेसह. तर प्रणय भावनेवरती अशीच बोरकरांची दुसरी एक कविता. बोरकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रणयाला अनासक्त बनवल्याशिवाय तो शुभंकर होऊ शकत नाही. फार सुंदर विचार आहे. प्रणयाला अनासक्त बनवल्याशिवाय तो शुभंकर होऊ शकत नाही. खलील जिब्रानने त्याच्या प्रोफेटमध्ये असं म्हटलंय, प्रणय तुम्हाला निवडील तेव्हा त्याच्या अनुग्रहाला सामोरे जा. प्रणय तुम्हाला निवडेल तेव्हा त्याच्या अनुग्रहाला सामोरे जा. तो तुम्हाला कांडेल, पाखडेल, सडेल, दळेल, मळेल, भट्टीत भाजून काढेल आणि शुद्ध नैवेद्य बनवून ईश्वराला समर्पित करेल. त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि कृतार्थ व्हा. बोरकरांच्या प्रणय कविता ही अशाच कृतार्थ करणारे आहे. तर ऐकूया बोरकरांची प्रणय कविता, पागल हो क्षण. किती किती राहशील सावध, मोडशील ग भाराने. देसीला म्हणतायत, किती किती राहशील सावध, मोडशील ग भाराने. उडते छप्पर धरिले का कधी, हटेल मिटल्या दाराने. उडते छप्पर धरिले का कधी, हटेल मिटल्या दाराने. पागल वारा, पागल धारा, खेव मांडीला पाण्याने. खेव म्हणजे हैदोस, उच्छाद, पाण्याने उच्छाद मांडलेला आहे. पागल वारा, पागल धारा, खेव मांडीला पाण्याने. सावरशील किती करीची पणती, वारे भरल्या पदराने. सावरशील किती करीची पणती, वारे भरल्या पदराने. धडकन अंधारात विजेची, धडकन अंधारात विजेची, अगत्य काग वातीचे. धडकन अंधारात विजेची, अगत्य काग वातीचे. घालशील किती आवर प्राणा, शरीर हे तर मातीचे. घालशील किती आवर प्राणा, शरीर हे तर मातीचे. इथल्या रेघा पाडिती भेगा, ये उघड्यावर उघड्याने. इथल्या रेघा पाडिती भेगा, ये उघड्यावर उघड्याने. घडी अशी ही पागल येते, क्वचित कधीतरी भाग्याने. घडी अशी ही पागल येते, क्वचित कधीतरी भाग्याने. तोडली बंधन पागल हो क्षण, तोडली बंधन पागल हो क्षण, वाग जरा विचाराने. तोडली बंधन पागल हो क्षण, वाग जरा विचाराने. खुजा जगाला खुशाल म्हणू दे, झपाटले हिज जाराने. खुजा जगाला खुशाल म्हणू दे, झपाटले हिज जाराने. झपाटले हिज जाराने. कवी बोरकरांची एक दुसरी प्रसिद्ध कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे जपानी रमलाची रात. ह्या कवितेमागची गोष्ट फार सुंदर आहे. बोरकर त्या काळात गोव्यात मडगाव जवळ पोर्तुगीज शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्या काळात गोव्यात पोर्तुगीजांचं राज्य असल्या कारणाने अनेक बाहेरच्या देशांच्या बोटी यायच्या. जपानी बोटीहून तिकडे यायच्या. तर अशीच एक जपानी बोट मार्गोवा बंदराला लागली होती आणि बोरकरांचे काही मित्र समवयस्क बोरकरांकडे आले आणि म्हणाले, आज रात्री त्या बोटीवरती एक पार्टी आहे, आपल्याला बोलवलंय तर तुम्ही पण या. बोरकर शिक्षक होते, त्यांना त्यांची कामं होती. ते म्हणाले, मला काही शक्य होणार नाही, तुम्ही जा. पण बोरकरांच्या मनाला ते लागले की हे सर्व आपले मित्र मजा करायला जातात. बोरकर तरुण होते.
32-33 वर्षाचे असतील. परंतु ते काही गेले नाहीत. परंतु ती कल्पना की तिथे जपानी बोटीवरती ती पार्टी असेल, तिथे जपानी मुली असतील, ही सगळी कल्पना कुठेतरी त्यांच्या डोक्यात फिरत असावी. आणि ही जी कविता झाली ही कल्पनेतली कल्पना अशा स्वरूपाची कविता आहे. जपानी रमलाची रात्र. तुझे विजेचे चांद पाखरू दीपराग गात रचित होते शयन महाली निळी चांदरात. रतिरत कुक्कुट सा कुंडीवर आरोहुनी माड. रतिरत कुक्कुट सा कुंडीवर आरोहुनी माड. चोच खुपसुनी फुलवित होता पंखांचे झाड. सुरुवातीलाच बोरकर या कवितेत पुढे जो प्रणय होणार आहे त्याची सूचना इथे सुरुवातीला कशी देत आहेत बघा. तुझा पियानो यक्षजरातील होता निजलेला. तुझा पियानो यक्षजरातील होता निजलेला. मनात गुंफित स्पर्श सुखाच्या स्वप्नांचा झेला. काय पुढे काय घडणार आहे? मनात गुंफित स्पर्श सुखाच्या स्वप्नांचा झेला. कवी तिथे बसलेले तिची वाट पाहत. अन म्युसेची कवने होती माझ्या हातात. म्युसे हा एक फ्रेंच कवी, प्रेमकवी आहे प्रसिद्ध. त्या कविता वाचतायत, प्रेमकविता वाचतोय कवी. अन म्युसेची कवने होती माझ्या हातात. प्रतिचरणाला करीत होती धूम्रवेल साथ. आणि तेवढ्यात काय झालं? ती आली. तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोर. तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोर. आलीस मिरवित चाली मधुनी नागिनीचा डौल. आलीस मिरवित चाली मधुनी नागिनीचा डौल. करा तुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले. काय वर्णन आहे बघा. करा तुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले. जळता गंधक पाच उकळती याही रंगलेले. अभिष्ट चिंतुनी आम्ही तयांचे भिडविले काठ. अभिष्ट चिंतुनी आम्ही तयांचे भिडविले काठ. सुरेहुनी तू गडे भाजिले ओठांनी ओठ. सुरेहुनी तू गडे भाजिले ओठांनी ओठ. आणि काय झालं त्या स्पर्शातून? काय झालं? स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा. स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा. मज सम त्याच्या कानशिलांच्या झणानल्या तारा. मज सम त्याच्या कानशिलांच्या झणानल्या तारा. आणि तरंगत डुलू लागली नौके परिशेज. प्रणय पुढे गेलेला आहे. आणि तरंगत डुलू लागली नौके परिशेज. तो कांतीतून तुझ्या निथळले फेनाचे तेज. तो कांतीतून तुझ्या निथळले फेनाचे तेज. आता त्या जपानी युवतीचं वर्णन बोरकरांनी काय सुंदर केलेलं बघा. ते म्हणतायत ती कशी आहे तर नखे लाखिया दात मोतिया. नखे लाखिया दात मोतिया. वैदुरी नेत्र. नेत्र कसे? वैदुरी नेत्र. अवयव गमले चपल चिवटकी मयवरीचे वेत्र. वेत्र म्हणजे बांबू. अवयव गमले चपल चिवटकी मयवरीचे वेत्र. ती कशी होती? कात सोडिल्या नागिनीचे ते नवयौवन होते.
कात सोडिल्या नागिनचे ते नवयौवन होते. विरख्या विरख्या तुम्ही आला पित ज्वालांची गीते. विरख्या विरख्या तुम्ही आला पित ज्वालांची गीते. गरळ तनुतील गोठुनी झाले अंतरात गोड. गरळ तनुतील गोठुनी झाले अंतरात गोड. कळले कामज जडते देवा नरकाची ओढ. कळले कामज जडते देवा नरकाची ओढ. बोरकर नंतर म्हणतात, डोळे बांधुनी खेळत होते जीवन मायावी. डोळे बांधुनी खेळत होते जीवन मायावी. अंधपणातच वितरत होते भूत आणि भावी. तुझ्या जपानी भाषा लिपीसम अगम्य सुंदरता. तुझ्या जपानी भाषा लिपीसह अगम्य सुंदरता. असुनी हाती उडली दुर्लभ आली ना हाता. झालंच नाही येते काही. असुनी हाती उडली दुर्लभ आली ना हाता. आजही तुझ शोधिता कधी ती रमलाची रात. पुन्हा ती कल्पनेतली कल्पना. आजही तुझ शोधिता कधी ती रमलाची रात. पाठी तुनी जंबिया मधाचा घाली काळजात. पाठी तुनी जंबिया मधाचा घाली काळजात. कवी बोरकरांनी मराठीत जशा अप्रतिम कविता लिहिलेल्या आहेत तशाच कोकणी भाषेत, पोर्तुगीज भाषेत, हिंदीमध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशा कविता लिहिलेल्या आहेत. कोकणी भाषेतली त्यांची जी गीतं आहेत त्यापैकी पायजणा हे अतिशय प्रसिद्ध असं गाणं आहे. आणि हे गाणं घेतल्याशिवाय किंवा ही कविता घेतल्याशिवाय बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम पूर्ण होतो असं मला वाटत नाही. ह्या कवितेत बोरकरांनी एक नॉस्टॅल्जिया वर्णन केलेलं आहे. पुन्हा हे एक प्रकारचं प्रेम विरह स्मरण काव्य आहे. प्रियकर आणि प्रेयसी त्यांच्या तरुणपणी त्यांचं प्रेम आहे आणि हे प्रेम सफल होऊ शकत नाही हे समजल्यानंतर त्यांची एक शेवटची भेट आहे. ती भेट एका रानात वडाच्या झाडाखाली ही भेट होते. ह्या भेटीचं वर्णन बोरकरांनी अप्रतिमपणे या कवितेत सांगितलेलं आहे. जवळजवळ 50 नंतर बोरकरांनी ही कविता लिहिलेली आहे. म्हणजे हा नॉस्टॅल्जिया जवळजवळ असा 50-60 वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळची ती प्रेयसी रानात प्रियकराला भेटायला येते. तिच्या पायातली पायजणं वाजतायत आणि त्या पायजणाच्या नादाने त्या रानात काही चैतन्य येतंय. नदीचा काठ कसा भरून येतोय नदीला सुद्धा, दाटून येते नदीला. हे सर्व वर्णन बोरकरांनी अप्रतिम केलेलं आहे. ती जेव्हा येते त्या पायजणाच्या आवाजाने रान स्तब्ध होतं, मुकं होतं. झाडावरची पानांना शिरशिरी येऊन ती हालायची थांबतात, स्तब्ध होतात. नदीचा कंठ दाटून आलेला आहे आणि त्याच वेळेला बोरकरांना दूरून घंटांचा आवाज ऐकू येतोय. हा इथे बोरकरांच्या मनातला ख्रिश्चन संस्कार आलेला आहे की गोव्यात ख्रिश्चनांची चर्चेस आहेत आणि तिथे लग्न चर्चमध्ये होतं आणि लग्न होताना घंटानाद केला जातो. जणू काही तो घंटानाद दूरवरून त्यांना ऐकू येतोय. वडाच्या झाडाखाली ती दोघंही उभी आहे आणि वडाची फळं त्यांच्यावरती जणू काही अक्षता टाकतायत असं बोरकरांनी म्हटलेलं आहे. हा सर्व प्रसंग बोरकरांनी एवढा सुंदररीत्या वर्णन केलेला आहे की निसर्ग हा त्या प्रियकर आणि प्रेयसीच्या भावना जणू दाखवतोय
किंवा असं म्हटलं तरी चालेल, निसर्गाच्या भावना जणू काही त्या प्रियकर आणि प्रेयसीच्या भावनांची एकरूप झालेल्या आहेत. अशी अप्रतिम कविता कवी बोरकरांनी ज्या चालीत ते म्हणायचे त्याच चालीत आता तेजश्री बोरकर ही कविता सादर करेल. त्या दिसा वडाकडेन गडद तिंसना मंद मंद वाजत आयली तुझी गो पाय जडा. मंद मंद वाजत आयली तुझी गो पाय जडा. त्या दिसा वडाकडे, त्या दिसा वडाकडे मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. मौन पडलंय सगळ्या राना, मौन पडलंय सगळ्या राना. शिरशिरून थांबली पाना, शिरशिरून थांबली पाना. कवळी जाग आयली तणा, झेमता झेमताना. मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. पैसुल्यान वाजली घाट, पैसुल्यान वाजली घाट. दाटलो न्हयचो कंठ काठ, दाटलो न्हयचो कंठ काठ. सावळ्यांनी घमघमाट सुटलो त्या खिळा. मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. गळ्या सुखात डोळ्या दुखात, गळ्या सुखात डोळ्या दुखात. लकलकली जाऊन थिका, लकलकली जाऊन थिका. नकळतना एक झाली आम्ही दोघांनी जणा. मंद मंद वाजत राहिली, मंद मंद वाजत राहिली तुझी गो पायजणा. ते शेवटच्या कडव्यात म्हणतायत, तातले काय नुरले आज, तातले काय नुरले आज. सगळ्या जिणे आयल्या सांज, सगळ्या जिणे आयल्या सांज. तरी अकस्मात तुझी, तरी अकस्मात तुझी वस्ती पायजणा. मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा, तुझी गो पायजणा, तुझी गो पायजणा. वा वा. कविवर्य बोरकरांचं मराठीवर जेवढं प्रेम होतं तेवढंच आपल्या मातृभाषेवर कोकणीवर सुद्धा होतं. कोकणी आणि गोवा ह्याच्यावर त्यांचा अतिशय जीव होता. आणि म्हणूनच मुंबईच्या आकाशवाणीवर, पुण्याच्या आकाशवाणीवर आणि नंतर गोव्यातल्या आकाशवाणी केंद्रावरती बोरकरांनी कोकणी विभागात सुद्धा अनेक कोकणी गीतं लिहून दिली, कोकणी संगीतिका लिहिल्या. आणि यातल्या अनेक गीतांना आणि संगीतकांना पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी चाली लावलेल्या आहेत. कोकणीवरच्या ह्या प्रेमामुळेच
बोरकरांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात खूप मनस्ताप सहन करावा लागला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेव्हा जोर धरू लागली तेव्हा बोरकरांच्या ह्या कोकणी आणि गोव्याच्या प्रेमामुळे साहित्यिक वर्तुळात जवळजवळ त्यांना थोडंफार वालीत टाकण्यात आलं. हा आनंद यात्री कवी वयाच्या 50 नंतर कोकणी मराठीच्या वादात उगीच भरडला गेला. गोवा महाराष्ट्रात गेल्यास कोकणीचं आणि गोव्याचं स्वत्व टिकणार नाही असं कवी बोरकरांचं स्पष्ट आणि प्रांजळ मत होतं. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर 1962 मध्ये गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पणजीत झाले. बोरकर तेव्हा गोव्यात पणजीतच राहत होते, पण तसं असूनही कवी बोरकरांना या संमेलनात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न झाले नाही. आचार्य अत्र्यांनी संमेलनातील भाषणात बोरकरांवर आणि कोकणी मराठी वादावर घणाघाती टीका केली. मुंबईत शिवाजी पार्कवर बोरकरांच्या पुस्तकांची होळी करण्यात येईल अशी धमकीही आचार्य अत्रेंनी व्यासपीठावरून दिली. त्यावर प्रतिक्रिया विचारली असताना बोरकर म्हणाले, तुकारामाचे अभंग बुडवले गेले, पण ते बुडाले नाहीत, ते तरले. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे अत्रे माझी पुस्तके जाळणार याची मला चिंता नाही. कधी जाळणार ते सांगा, मी स्वतः येऊन काढी लावेन. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी पणजीतच तर्कतीर्थ, लक्ष्मण शास्त्री जोशी, वि. ग. देशपांडे आणि इतर काही मंडळी बोरकरांच्या घरी गेली. तर्कतीर्थांनी बाकीबाबांना सांगितलं, साताऱ्याला मराठी साहित्य संमेलनाचे अधिवेशन भरणार आहे. तुम्हाला अध्यक्ष करावे असे आम्हा सगळ्यांच्या मनात आहे. परंतु त्या अगोदर कोकणी विषयीची तुमची भूमिका काय राहील हे स्पष्ट करावे. बाकीबाबांनी उत्तर दिलं, गेल्या 40 वर्षापासून मराठी शारदेची सेवा करीत आलो आहे. तिची पावती म्हणून जर हे अध्यक्षपद तुम्ही मला देणार असाल तर अत्यंत कृतज्ञतेने तिचा स्वीकार करतो. पण लगेच बोरकरांचा स्वर बदलला. तो तिखट झाला, तीक्ष्णही झाला. ते म्हणाले, परंतु तर्कतीर्थ, एक लक्षात ठेवा, माझी कोकणीविषयीची भूमिका मी बदलावी म्हणून जर तुम्ही मला मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची लाच देणार असाल तर लक्षात ठेवा, बोरकर हा स्वतःला विकणारा माणूस नाही. त्यावर तर्कतीर्थ म्हणाले, अहो तुम्ही प्रतिभावंत आहात. त्यांचे ते वाक्य तिथेच तोडून कवी बोरकरांनी ते पूर्ण केले, मी प्रज्ञावंतही आहे. खरोखरीच कवी बोरकर हे एक द्रष्टे कवी होते, प्रज्ञावंत होते. आणि याची साक्ष म्हणजे गेल्या 10 वर्षापूर्वी कोकणीतल्या महान कार्याबद्दल श्री रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एवढंच नव्हे तर गोवा स्वतंत्र झाल्यानंतर गोव्याची राजभाषा म्हणून कोकणीलाही मान्यता मिळालेली आहे. 1962 साली म्हणजे 40-50 वर्षापूर्वी हे द्रष्टेपण कवी बोरकरांनी दाखवलेलं होतं. एवढंच नव्हे तर कवी बोरकरांचं नाव त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कारासाठी मराठी भाषेतल्या त्यांच्या कार्याबद्दल सुचवलं गेलं होतं. 16 भाषातनं, त्यावेळी भारतातल्या 16 भाषातनं कवी बोरकरांची निवड ज्ञानपीठ पुरस्कारासाठी होत होती. आणि अशा वेळी निवड समितीतल्या मराठी लोकांनी तिथे असं सांगितलं की कवी बोरकर हे मराठी कवी नाहीत, ते कोकणी कवी आहेत. आणि बोरकरांना ज्ञानपीठ पुरस्कार नाकारला गेला.
ठीक आहे, परंतु बोरकरांनी याबद्दल कधीच खेद खंत बाळगली नाही. म्हणजे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं नाही, ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं नाही, याबद्दल कधीच त्यांनी त्रागा केला नाही, कधीच कोणाकडे दुःख व्यक्त केलं नाही. कवी बोरकर तसे गप्पिष्ट होते, परंतु या गप्पात कुणाचीही निंदा नारस्ती करण्यात त्यांनी आपला वेळ आणि वाणी घालवली नाही. उलट आपल्याच आयुष्याकडे मागे वळून पाहताना ते म्हणाले, वळून बघता मागे आता घडले तेची पसंत. वळून बघता मागे आता घडले तेची पसंत. व्याप वाढतो परंतु त्यातच असे उदंड उसंत. पहाटशी ही वाटे संध्या निर्मळ उजड दिगंत. पहाटशी ही वाटे संध्या निर्मळ उजड दिगंत. करुणा घन होऊन ओळती सगळे खेद निखंत. करुणा घन होऊन ओळती सगळे खेद निखंत. दवात भिजुनी दगड हे आता हरित तृणे श्रीमंत. दवात भिजुनी दगड हे आता हरित तृणे श्रीमंत. आता कुणी उरेन परके भेटे ते गुणवंत. आता कुणी उरेन परके भेटे ते गुणवंत. शिशिरातून या स्पर्शुनी जातो कधी अशरीर वसंत. शिशिरातही या स्पर्शुनी जातो कधी अशरीर वसंत. आणि शहारून बोलू लागतो हृदयातील रसवंत. आणि शहारून बोलू लागतो हृदयातील रसवंत. बोलावेसे वाटे बोलावेसे वाटे ते बोलून गेले संत. बोलावेसे वाटे ते बोलून गेले संत. अमृत सिंधू किती उपसावा आणि ओठपर्यंत. अमृत सिंधू किती उपसावा आणि ओठपर्यंत. काट्यातून चाललो काट्यातून चाललो तिथे हा उमले कुसुमित पंथ. काट्यातून चाललो तिथे हा उमले कुसुमित पंथ. असेच लिहितो मोडी मधुनी बाळबोध भगवंत. असेच लिहितो मोडी मधुनी बाळबोध भगवंत. तरंगा वाचोनी अंतरी संवाद केव्हा मंत्रनाद तंतध्वनी. पाझरती प्राणी अमृताचे स्त्रव नागिणी सिचव वेध लागे. वा, अशी एक तुरीय अवस्था कवी बोरकर ईश्वर प्रणिधानात अनुभवतात. सगळे त्रिभुवनच त्यांना नवे दिसू लागते. जो देखावा बघतो तो पूर्वीहूनही देखणा असा दिसायला लागतो. प्रणवाचा मंत्र नाद जणू कुंडलिनी जागृत करू लागतो. कवी बोरकर ईश्वर प्रणिधानातून अशी सृजनशीलतेची सिद्धी प्राप्त करून घेतात आणि या साधनेतून अधिक परिपक्व आणि परिणत झालेली त्यांची प्रतिभा विरतीची गाणी गाऊ लागते. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. आता अशाश्वताची उरली मुलीन माया. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. आता अशाश्वताची उरली मुलीन माया. मी पाहिले तयांचे वेल्हाळ रंग सारे. मी पाहिले तयांचे वेल्हाळ रंग सारे. तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे. तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे. स्वर शब्द वेचलेले स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी. स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी. आजन्म होईनी मी त्यांची प्रसन्न गाणी. स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी. आजन्म होईनी मी त्यांची प्रसन्न गाणी. ध्वनी त्यातूनी परंतु कुणी आगळा निघाला. ध्वनी त्यातूनी परंतु कुणी आगळा निघाला. त्याचाच छंद आता ह्या लागला जीवाला. त्याचाच छंद आता ह्या लागला जीवाला. खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा. खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा. लंघून राहिलो मी माझ्यात संचिताला. लंघून राहिलो मी माझ्यात संचिताला. मिळू द्या मला मुळाशी. मिळू द्या मला मुळाशी
सारी मिटून दारे, मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे, मोकाट वारियानो थोडे मोकाट वारे, मोकाट वारियानो थोडे मोकाट वारे, थोडे मोकाट वारे. कवी बोरकर गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळेला पोर्तुगीज सरकार अटक करेल म्हणून भूमिगत झाले आणि बेळगाव मार्गे मुंबईला त्यांचे बंधू वसंतराव बोरकर यांच्या घरी राहायला. 1946 मध्ये ह्याच गोवा मुक्ती संग्रामाला भारत सरकारचा पाठिंबा मिळावा यासाठी ते काकासाहेब कालेलकरांबरोबर वर्ध्याला गांधीजींना भेटण्यासाठी गेले. वर्ध्याला असताना गांधीजींचा ह्या मुक्ती संग्रामाला आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांनी त्यांची भेटही घेतली. त्यानंतर काकासाहेब त्यांना सहज म्हणाले की इथे एक रहायाबेन नावाची हस्तसामुद्रिक म्हणजे मोठी पामीस राहते, तर तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. आणि काकासाहेब त्यांना घेऊन त्या रहायाबेनकडे गेले. त्याने कवी बोरकरांचा हात पाहिला आणि ती म्हणाली की तुम्हाला योग मार्गात खूप चांगली प्रगती आहे असं तुमचा हात दर्शवतो. तुम्ही योगाचा अभ्यास करता का? बोरकर म्हणाले नाही, मी फक्त शिक्षक आहे, कविता करतो आणि आता ह्या राजकारणात आलेलो आहे. ती म्हणाली ते काय माहीत नाही, पण तुमचा हात दर्शवतो की तुमची योग मार्गात चांगली प्रगती होईल. सांगायचा उद्देश एवढाच की बोरकरांनी त्या पुढच्या काळात कधीतरी पतंजलीचा अष्टांग योग अभ्यास केलेला असावा. आणि केलेला असावा नाही, निश्चित त्यांनी तो केला होता. कारण त्यांच्या महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाच्या भाषणात त्यांनी पतंजलीच्या ह्या योग मार्गात काय काय अडचणी येतात तर त्याला पतंजलीने अंतराय म्हटलेला आहे. अंतराय म्हणजे विघ्न, अडचणी. तर कुठल्याही साधनेमध्ये ह्या ज्या अडचणी असतात, अलब्ध भूमिकत्व, आलस्य, स्यान अशी ती नावं आहेत, अनेक 9 असे अंतराय आहेत. हे अंतराय बोरकरांनी त्या महाबळेश्वरच्या भाषणात अतिशय विस्ताराने मांडलेले आहेत. आणि पुढे असंही त्यांनी म्हटलेले की कवीसाठी हे पतंजलीचे यमनियम लागू पडत नाही. कवीला एकच आवश्यकता आहे, ती म्हणजे सगळं काही विसरून कवितेत एकरूप होताना एक प्रकारची विदेहावस्था प्राप्त करून घेणं. कवी बोरकर हे ह्या योगमार्गाची साधना करत असावे, परंतु ह्या साधनेमध्ये जे काही व्यत्यय येतात तेही त्यांनी कदाचित अनुभवले असतील. परंतु ह्या योगमार्गातल्या साधनेमुळे त्यांनी आता जी मी कविता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ती कठीण आहे थोडीशी. मी एवढ्यासाठी हे प्रास्ताविक करतोय की ही कविता ही आध्यात्मिक कविता आहे, योगमार्गातली कविता आहे. आणि म्हणून त्याची पार्श्वभूमी सांगणं माझं कर्तव्य आहे, कारण कदाचित त्यामुळे ती तुम्हाला अधिक चांगली समजू शकेल. ही कविता आता नाही जवळणी दूर ही जी कविता आहे ही पतंजलीच्या प्रतिप्रसव ह्या कल्पनेवर आधारित आहे. आता प्रतिप्रसव म्हणजे काय, तर जिथून उगम झाला तुमचा, ज्या पूर्णातून तुमचा जन्म झाला त्या पूर्णामध्ये पुन्हा उलट जाऊन विलीन होणं, ह्याला पतंजलीने प्रतिप्रसव असं म्हटलेलं आहे. मी त्याच्यात जास्ती खोलात जात नाही, परंतु पतंजलीने असं म्हटलेलं आहे, ते प्रतिप्रसव हेयाहा सूक्ष्माहा, ही सूक्ष्म प्रोसेस आहे, सूक्ष्म प्रक्रिया आहे. ते प्रतिप्रसव हेया सूक्ष्माहा. आणि त्याचा शेवट त्याने काय म्हटलं, हा प्रतिप्रसव कशासाठी, तर हेयम दुःख मनागतम, दुःखांचा समूळ नाश व्हावा म्हणून हेयम दुःख मनागतम. आणि ह्याचा शेवटी उद्दिष्ट काय आहे, हेतू काय आहे या प्रतिप्रसवाचा, तर द्रष्टु दृश्ययोः संयोगः हेय हेतुः. द्रष्टु म्हणजे द्रष्टा आणि दृश्य, दृष्टयोः संयोगः हेय हेतुः, हा प्रतिप्रसवाचा हेतू आहे. आणि ह्या प्रतिप्रसव ह्या कल्पनेवर ही कविता बोरकरांनी लिहिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला समजू शकेल की बोरकरांनी निश्चित पतंजलीच्या अष्टांग योगाचा अभ्यास केलेला असावा. ही कविता म्हणजे शेवटी असं आहे, पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशी ही कविता आता नाही जवळ निदूर. तुम्ही समजून घ्या. ह्या आध्यात्मिक पार्श्वभूमीवर आणि योग मार्गातल्या काही संकल्पनांवर ही कविता आहे. आता नाही जवळ निदूर, आता नाही जवळ निदूर, सगळीकडून दिशांना पूर. आता नाही जवळ निदूर, सगळीकडून दिशांना पूर. गगन वितळले भुवन निवळले, मिळून गेले सुरात सूर. आता नाही जवळ निदूर. उरेना आता खेदनी खंत, उरेना आता खेदनी खंत. खळातही हसतो भगवंत. प्रकाश लाटा उधरित वाटा, रचिती एकच पंथ अनंत. उरेना आता खेदनी खंत. आता आनंद ही अवधूत. वा, अवधूत म्हणजे वैराग्य. आता आनंद ही अवधूत म्हणजे आनंद हाच आता वैराग्य आहे किंवा वैराग्य हाच आता आनंद आहे. आता आनंद ही अवधूत, तृप्तीलाही आला ऊत. आता शांती किसलय कांती, आता शांती किसलय कांती. ऋतू वाचुनी नवप्रसूत. ही कल्पना इथे आहे. ऋतू वाचुनी नवप्रसूत. आता आनंद ही अवधूत. स्वराशिवायचा आता गीत, स्वराशिवायचा आता गीत. मिठी शिवायचं मिठी प्रीत. एकी दोन्ही मिटले मौनी, एकी दोन्ही मिटले मौनी. नवसृजनाची उलटी रीत. हा पतंजलीचा प्रतिप्रसव. नवसृजनाची उलटी रीत. स्वरांशिवायचं आता गीत. आता मी माझ्यातच चूर, आता मी माझ्यातच चूर. तरी तुमच्यातच वाहे ऊर. स्वरात तुमच्या माझी वाचा, स्वरात तुमच्या माझी वाचा. जरी भासलो मुकानी दूर, जरी भासलो मुकानी दूर. आता नाही जवळ निदूर, आता नाही जवळ निदूर. कवी बोरकर जरी अध्यात्मवादी किंवा कैवल्यवादी कविता जरी त्यांनी लिहिलेल्या असल्या तरी बोरकर हे मुळात सौंदर्यवादी कवी आहेत. आणि आता म्हटलं तसं की वैराग्यातही आनंद उपभोगणारा आणि आनंदातही वैराग्य उपभोगणारा असा हे एक द्रष्टा कवी आहे. बोरकरांनी स्वतः तसं म्हटलेलं आहे. रतिलंपट जरी मी तरी अवचित गोसावी पण भेटे. फार सुंदर लिहिलेलं आहे. रतिलंपट जरी मी तरी अवचित गोसावी पण भेटे. आणि असा जो हा कवी आहे, हा गोसावीपणा हा बोरकरांच्या वृत्तीत आहे, जीवनात आहे. आणि तरी त्यांच्या सौंदर्यावर विलक्षण अनुरक्ती आहे. त्यांनी निसर्गावर प्रेम केलेलं आहे, स्त्रीवरती प्रेम केलेलं आहे. जीवनातल्या विविध अंगांवर त्यांनी प्रेम केलेलं आहे, त्यातल्या सुंदरतेवर प्रेम केलेलं आहे. मूळचा पिंडच बोरकरांचा हा सौंदर्याचा आहे. आणि म्हणून जेव्हा त्यांना एका गांधी भक्ताने जेव्हा विचारलं की कवी तुम्हाला गांधीजींचं जीवन दर्शन कसं वाटतं, त्यावर बोरकर उत्तरले गांधीजीचं जीवन दर्शन जे आहे त्यामध्ये सत्य आणि शिव आहे, परंतु सौंदर्याचा विचार त्यांनी केलेला नाही असं मला वाटतं. आणि कुठलंही जीवन दर्शन हे सत्य, शिवम आणि सुंदर ह्या तिघांचाही संपूर्ण विचार केल्याशिवाय अपूर्ण राहतं असं मला वाटतं. म्हणूनच गांधीजींपेक्षा सुद्धा कवी बोरकरांना रवींद्रनाथ टागोरांबद्दल विशेष प्रेम होतं, त्यांच्या सौंदर्यास्तीबद्दल प्रेम होतं. आणि बोरकरांची ही सुंदरतेची पूजा करण्याची जी भावना आहे त्यांच्या मनातली, ही भावना त्यांनी त्यांच्या एका कवितेत फार सुंदर व्यक्त केली आहे की मनुष्य आणि त्याचं जीवन याचं सौंदर्य खरोखर कशात आहे. आपण बाह्यरूपात ते सौंदर्य पाहतो. बोरकरांनी ते बाह्यरूपातल्या सौंदर्याची सुंदर वर्णन केली आहे त्यांच्या कवितेत, परंतु जे मूलभूत सौंदर्य आहे माणसातलं आणि त्याच्या जीवनातलं, ते सौंदर्य बोरकर या कवितेत सांगतायत. आणि या कवितेचं नाव आहे लावण्य रेखा. बोरकर म्हणतात की
हे सौंदर्य, हे लावण्य, हे देखणेपण माणसाच्या जीवनात कुठे आहे हे या कवितेतून ते कसं सांगतात ते बघा. देखणे तेचे हरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे वासावरे गोरटे वासावरे या मोल नाही फारसे, गोरटे वासावरे या मोल नाही फारसे, देखणे तेचे हरे जे प्रांजळाचे आरसे, तेच डोळे देखणे तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभा, ओळती दुःखे जगाची सांडिती चंद्रप्रभा, देखणे तेचे हरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते ओठ ते की ओविली मुक्ताफळे, देखणे ते ओठ ते की ओविली मुक्ताफळे, आणि यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणे तेचे हरे जे प्रांजळाचे आरसे, देखणी ती पावले जी ध्यासपंथी चालती, देखणी ती पावले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, देखणे तेचे हरे जे प्रांजळाचे आरसे, देखणी ती जीवने देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे, देखणे तेचे हरे जे प्रांजळाचे आरसे, देखणा देहांत तो, देखणा देहांत तो, जो सागरी सूर्यास्तसा, देखणा देहांत तो, जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो
रात्र गर्भी वारसा देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गुरटे वासावळे त्या मोर नाही पारसे गुरटे वासावळे त्या मोर नाही पारसे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे जे प्रांजळाचे आरसे. बोरकरांची कविता ही संकेत शरण आहे. त्याच त्या उपमा किंवा शब्दकळा त्यांच्या कवितेत वारंवार उमटल्या आहेत अशी बोरकरांवर टीकाही झाली. त्या संबंधी बोलताना ते वदी कुलकर्ण्यांना म्हणाले, न समीक्षक तांब्यांना मानित नाहीत, टागोरांनाही मानित नाही, हे मला माहित आहे. मग मी कोण, कुठल्या झाडाचा पाला? पण वदी, एक लक्षात ठेवा, माझी कविता ही कोमेजून जाणारी, विझून जाणारी नाही. ती कोमेजलेल्या, विझलेल्याला मनाला आनंद देणारी, नवोत्साह देणारी कविता आहे. ती मरणोन्मुखाला जीवन सन्मुख करणारी कविता आहे. मी जाईन, जाणारच, पण माझी कविता राहील, राहणारच. बोरकरांनी म्हटलं, मी विझल्यावर कवितेचं नाव आहे. बोरकर म्हणाले, मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाचे थंड कादरी उठेल थडगे केविलवाणे. मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाचे थंड काजरी उठेल थडगे केविलवाणे. पण मी विझल्यावर त्या राखेवर, मी विझल्यावर त्या राखेवर, पण पुन्हा अवसेच्या रात्री. मी विझल्यावर त्या राखेवर, पण कोणा अवसेच्या रात्री धुळीत विखुरल्या कविता माझ्या. धरतील चंद्रफुलांची छत्री, धरतील चंद्रफुलांची छत्री, धरतील चंद्रफुलांची छत्री. आबा, तुम्ही म्हणालात ते खरं होतं. आजही इतक्या वर्षानंतर तुमच्या चंद्रफुलांसारख्या कविता हजारो रसिकांना आनंद देत आहेत. सत्यम शिवम सुंदरम याची पूजा बांधणाऱ्या तुमच्या कविता वाचल्या की मनाला विलक्षण आनंद होतो आणि कृतार्थतेने तुमच्याच कवितेतले उद्गार निघतात. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो. चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजले हो, जीवन त्यांना कळले हो. सिंधू सम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. सिंधू सम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो. आपत्काली अन दीनांवर, आपत्काली अन दीनांवर घन हो निजे वळले हो.
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी दे वरले हो, जीवन त्यांना कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे, दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होनी जळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होनी जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने, पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो. फुलले अन परिमळले हो, जीवन त्यांना कळले हो. आत्मदलाने नक्षत्रांचे, आत्मदलाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुले हो. आत्मदलाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुले हो. साया साविण ब्रह्म सनातन, साया साविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो. उरीच ज्या आकले हो, घरीच ज्या आढळले हो. उरीच ज्या आकले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. आबा एवढंच म्हणेन की जोपर्यंत मराठी आणि कोकणी कविता आणि तिचा आस्वाद घेणारे हजारो रसिक जिवंत आहेत, तोपर्यंत बाकी बाब तुमची कविता आणि तुम्ही अमर आहात, अमर आहात. धन्यवाद. नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. जिणे गंगा उघाते पाणी, 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 जिणे गंगा उघाते पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी.